हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू एम एस आरिवा क्लासेस. तर या क्लासमध्ये आपण खूप सिंपल आणि सोबर असे पोटली लटकन पाहणार आहोत. तर या पोटली लटकनची डिझाईन तुम्ही इथे पाहू शकता. याच टाईपमध्ये आपण बनवणार आहोत. चला तर मग पाहूया. यासाठी तुम्हाला इथे राऊंड शेपमध्ये फॅब्रिक घ्यायचं आहे. हे तुम्ही राहिलेल्या फॅब्रिकमध्ये पण लटकन बनवू शकता. असं नाही की तुम्हाला याच्यासाठी काही फॅब्रिक जास्तीचा वगैरे लागतो. तर हे राऊंड शेपमध्ये घ्यायचं आहे मार्किंग करून. मार्किंग केल्यानंतर याला आपण डबल फोल्ड केलं आहे, म्हणजेच 2 शेप आपल्याकडे रेडी होतील राऊंडमध्ये. 2 इंच व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. कट करताना तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असा राऊंड घेतला होता आहे, असंच त्याचं कटिंग करायचं आहे कात्रीनं. आणि हे जे शेप घेतला आहे तो साईडला वगैरे जाऊ नये म्हणून आपण आतमध्ये पिनअप देखील केलेला आहे. तर तुम्ही देखील असं पिनअप करू शकता. आता हे तर झालं आपलं मार्किंग करून. त्यानंतर कटिंग झालं. आता कटिंग झाल्याच्या नंतर यासाठी आपल्याला दोरी लागेल, जी की आपण बॅक साईडला नॉड वगैरे यूज करतो बॅकनेकसाठी. ती नॉड लागेल. आणि त्याचबरोबर आपल्याला कॉटन देखील लागेल, जो आपण टेसल सेट्सिंग वगैरे यूज करतो. या पोटली लटकनमध्ये पण आपण हा टेसल्स आतमध्ये टाकून घ्यायचा, बरोबर याच्या फ्रंटमध्ये, म्हणजेच मध्यभागामध्ये कॉटन ॲड करायचं आहे. जर कमी वाटत असेल तर तुम्ही अजून ॲड करू शकता. त्याचबरोबर जी नॉड घेतली आहे आपण स्टार्टिंगला, त्या नॉडला कोणत्याही एका पॉईंटला एकावरती एक अशा 3 ते 4 नॉट देऊन घ्यायच्या आहे. कमीत कमी 3 ते 4 नॉट द्यायच्यात, म्हणजेच गाठी द्यायच्या आहेत. या नॉट दिल्याच्या नंतर ही जी नॉड दिसते, ही नॉड तुम्हाला या कॉटनच्या वर ठेवायची. आणि वर ठेवल्याच्या नंतर याला व्यवस्थित असं राऊंडमध्ये पकडायचं आहे. पाहू शकता कॉटन तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ॲड करू शकता, कमी जास्त. पकडलं. आता पकडल्याच्या नंतर साध्या सुईमध्ये थ्रेड लावून घेतलेला आहे. साध्या सुईमध्ये थ्रेड लावला, एक नॉट म्हणजेच एक गाठ आतमध्ये टाकली आणि याला पूर्ण असं रोल करून स्टिच करायचे राऊंडमध्ये. इथं मी सांगते त्यापेक्षाही तुम्ही पाहिल्याच्या नंतर व्यवस्थित लक्षात येईल. एक वेळा नॉट दिली. आता हे पूर्ण असंच राऊंडमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही पोटली लटकन हव्या त्या साईजमध्ये करू शकता. मी इथं मीडियम साईजमध्ये दाखवते आहे. आणि प्रत्येक वेळेला निडलने याला राऊंड करत हा जो वरती फॅब्रिक आहे तो पूर्ण रोल करून घ्यायचा आहे. पाहू शकता. स्टिच करायची पण गरज नाही याला. आणि हे साधं सुई धाग्यामध्ये रेडी होतं. पाहू शकता. रेडी झालं. ज्यावेळेस हे पूर्ण असं रोल होऊन जाईल त्यावेळेला तुम्हाला करायचं आहे काय, पाहू शकता. आता इथं थ्रेड आपला नॉट देऊन कट करून घ्यायचा, जेणेकरून की हे लटकन खूप असं टाईट झालेलं आहे. टाईट करून घेतलं आहे आपण, अगदी लूज वगैरे ठेवायचं नाही. पाहता व्यवस्थित टाईट झालं. टाईट झाल्याच्या नंतर इथे थोडा व्हिडिओ स्किप झाला फर्स्ट पोटली लटकनचा. मी सेकंडमध्ये तुम्हाला परत एकदा रिपीट दाखवेलच, पण पाहून घ्या हा पण तुम्ही. जे काही वरचा भाग असतो का, आपण याला बऱ्यापैकी हे जे काही ज्यांना स्टिचिंग येत नाही किंवा आरीवर्क येत नाही त्यांनी देखील हे पोटली लटकन बनवू शकता. त्यांच्यासाठी दाखवलेलं आहे, म्हणजे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही पुढे कंटिन्यू करायला. तर ग्लू लावून जे काही बीट्स आहेत ते फक्त रोल करून घेतलं आहे आणि याला स्टिक केलं आहे. आता हा जरी व्हिडिओ आपला स्किप झाला तरी मी नेक्स्ट पोटलीमध्ये तुम्हाला याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ दाखवेलच. पाहू शकता तुम्ही. हे पूर्ण असं रोल करून घेतलं आहे. बीट्स व्यवस्थित पकडायचे, नाहीतर काय होतं आपले बीट्स बाजूला गेले तर त्याचा व्यवस्थित असा शेप येणार नाही. याच्यासाठी हँडल करताना बरोबर हँडल करा, म्हणजे पोटली लटकन. आणि हे पोटली लटकन तुम्ही तुमच्या लेहंगा, साडीवरती किंवा घागरा किंवा जे आपण साडीला गोंडे म्हणजे टेसल्स वगैरे बसवतो तिथं पण यूज करू शकता. असे हे पूर्ण रोल करून घ्यायचं आणि रोल झाल्याच्या नंतर याचं कटिंग करायचं आहे. व्हिडिओ अजिबात इथे पुढे आता स्किप नाही झाला. स्टार्टिंगला जो स्किप झाला होता तो आपण परत एकदा पाहू. ग्लू झाला, याला रोल केलं. रोल केल्यानंतर थ्रेड कट करून घ्यायचा, म्हणजे असं लटकन तुमचं तयार होतं. आता हे आहे सेकंड पोटली. सेकंड पोटलीसाठी इथं काय केलं आहे, ज्यावेळेस आपलं स्टिच झालं होतं त्याच्यानंतर वरती जो राहिलेला स्पेस आहे त्याला पूर्ण ग्लू लावून घ्यायचा आहे. ग्लू लावून घेतल्यानंतर तुम्हाला हवे ते बीट्स तुम्ही इथं एकसारखे पण रोल करू शकता. मी इथं वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये दाखवले आहेत बीट्स. हे तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे की तुम्हाला कुठले बीट्स घ्यायचे. एक तर तुम्ही स्मॉल साईजचे पण घेऊ शकता. आता याच्यामध्ये काही बीट्स मी गोल्डन घेतले, त्यानंतर व्हाईट घेतले आहेत आणि व्हाईटच्या नंतर परत शुगर बीट्स घेतले आहेत. तर हे फक्त साध्या सुईमध्ये लावून याच्यावरती रोल करायचे आहेत. इथं व्हिडिओ स्किप नाही झाला त्यामुळे पूर्ण पहा, तुम्ही देखील स्किप करू नका.
फक्त काय केलं, ग्लू लावला आणि हे रोल करत वरतीपर्यंत घ्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही हवे तेवढे बीट्स ॲड करू शकता आणि निडल नंबर वगैरे जर पाहिजे असेल तर कमेंट करा. त्यामध्ये तुम्हाला निडलचा नंबर, साईज वगैरे सगळं काही दिलं जाईल. आता इथं जर माझे थोडे बीट्स कमी झाले तर मी अजून याच्यामध्ये बीट्स ॲड करून घेतले निडलमध्ये आणि परत हे रोल करायचे. असंच हे रोल करताना थोडंसं इथं मदतीला कोणी लागतं आपल्याला, पण जर नसेल तर ठीक आहे, काय अडचण नाही, आपण देखील ॲडजस्ट करू शकतो. काय असतं, ही पोटली आपण डायरेक्टली हातामध्ये पकडली आहे, त्यामुळे जर हेल्पला असेल तर व्यवस्थित राहतं. जर कोणी नसेलच तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता थोडंफार. पूर्ण आता हे रोल करून झाल्यानंतर असे लटकन आपले तयार होतात आणि हे लटकन खूप सिंपल पद्धतीने झाले आहे. याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही आरीवर्कची निडल किंवा रिंग, स्टँड अशा कुठल्याही गोष्टीचा वापर करायची गरज नाही. आता हे पोटली लटकन जर खूप सिंपल वाटत असेल तर तुम्ही याच्या खाली स्टोन लावू शकता ग्लू लावून, किंवा मग असे मी जसे शुगर बीट्स लावले आहेत त्या टाईपमध्ये कुठलेही बीट्स तुम्ही इथं स्टिक करून घेऊ शकता, किंवा स्टोन हवे असतील तर स्टोन पण लावू शकता. खालचे चेंजेस तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करा. मेन आहे आपलं पोटली लटकन, जे की आता इथं तयार झालं आहे. तुम्हाला देखील अशाच टाईपचे लटकन किंवा पोटलीच्या अजून डिझाईन पाहायला आवडत असतील तर नक्कीच कमेंट करा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून थोड्या वेगळ्या व्हरायटीमध्ये देखील लटकन पाहायचा प्रयत्न करू. चला तर मग भेटूया अशाच एका अजून नवीन व्हिडिओमध्ये. बाय.